नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. जेव्हा शेतकरी पॉलीहाऊसचा विचार करतात तेव्हा खूप खर्च करतात, पण पाहिजे तेवढं उत्पन्न किंवा मोबदला मिळत नाही. यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल अशी पॉलीहाऊस मध्ये शेती कशी करावी, अधिकचे पिके म्हणजे ढोबळी मिरची असेल, साधी मिरची असेल किंवा वेलवर्गीय पिके, भाजीपाला पिके घेऊन कमी खर्चामध्ये पॉली हाऊस कसे करावे याबद्दल आपण या परिसंवादामध्ये माहिती घेणार आहोत. तर आजचा परिसंवादाचा विषय आहे आपला कमी खर्चिक संरक्षित शेती. या परिसंवादादरम्यान आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंटद्वारे सादर करावे. तसेच जर शेतकरी बांधवांना कुठला परिसंवादाचा विषय सुचवायचा असेल तर त्यांनी कमेंट मध्ये सुचवावा. सर म्हणजे पुढच्या परिसंवादामध्ये आम्ही त्यांचा नक्की विचार करू. तर आजचा विषय आहे कमी खर्चिक संरक्षित शेती. यासाठी मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व शेतकऱ्यांसाठी आपण स्थापन केलेल्या कृषक ॲप अंतर्गत आजचा जो आपण सेशन घेत आहोत, आजचा जो आपला फेसबुक लाईव्हचा जो विषय आहे त्यामध्ये आपण जो विषय घेतोय त्यामध्ये कमी खर्चिक संरक्षित शेती हा जो विषय थोडा आपण वेगळा आहे. या अनुषंगाने घेतलं की आपण दिवसेंदिवस बघतोय की थोडं शेतकऱ्यांची मानसिकता शेतीबद्दल बदलत चाललेली, थोडं कमी जागेत जास्त उत्पादन, त्या अनुषंगाने शेतकरी प्रयत्न करतायत. मग त्यातल्या त्यात त्यांना कोणतं तंत्रज्ञान आपल्या केवीच्या व्यासपीठामार्फत देता येईल त्या अनुषंगाने आपण हा आता विषय निवडलेला आहे. ह्यात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत की कमी खर्चिक जे काय आपण संरक्षित शेती म्हणतोय, मग त्या अनुषंगाने कोणते प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये केले पाहिजे, कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण आपल्या शेतीमध्ये विषमुक्त भाजीपाला उत्पादन असेल किंवा चांगल्या प्रकारचं भाजीपाला उत्पादन त्यासाठी आपण घेतलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण हा विषय घेतलेला आहे. मुख्यतः सांगायचं गेलं तर आपल्या जे कृषक आपलं एक्झिबिशन जे झालं आता 2024 आपण जानेवारीमध्ये घेतलं होतं, 18 ते 23 जानेवारी नंतर, त्या अनुषंगाने आपण एक शेतकऱ्यांसाठी वेगळा प्रयोग या ठिकाणी दिला होता की त्यामध्ये लोकांना पॉलिहाऊस करता पर्यायी कोणतं तंत्रज्ञान राहील किंवा पॉलिहाऊसच्या अनुषंगाने कोणतं तंत्रज्ञान त्यांना बेस्ट राहील. तर त्या अनुषंगाने आपण एक प्रात्यक्षिक स्वरूपात त्यांना एक कमी खर्चिकचा प्रयोग दाखवला होता. मग त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या काही शंका आली की बाबा हे तंत्रज्ञान कितपत फायदेशीर आहे किंवा लोकांनी वापरणे योग्य आहे का. मग त्या अनुषंगाने शेतकऱ्याचं शंका निरसन व्हावं त्यासाठी आपण आता हा सेशन या ठिकाणी आपण घेतलेला आहे. ह्यात मुख्यतः आपण चर्चा ही करणार की हे जे तंत्रज्ञान आपण लोकांना सांगतोय ते कितपत फायदेशीर आहे, लोकांनी का वापरलं पाहिजे, त्याचे तेवढे इकॉनॉमिक्स आहे का किंवा त्याचं नेट रिटर्न्स तेवढे आहेत का, त्या अनुषंगाने हा आजचा आपण सेशन घेतलेला आहे. आता म्हणतानाच आपण म्हणतोय कमी खर्चिक संरक्षित शेती, म्हणजे आज लोकांचं संरक्षित शेती किंवा प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन म्हटलं की लोकांचं बऱ्यापैकी त्याला प्रतिरोध असतो की बाबा हे करणं योग्य नाही, याला खर्च जादा आहे, हे फायदेशीर नाही किंवा हे उत्पादनापेक्षा निघत नाही. पण ह्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की हे जे तंत्रज्ञान आहे हे काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, हे आपण आत्मसात केली पण त्यात आपण त्याप्रमाणे काम करतोय का, त्यासाठी आपण तेवढं इनपुट देतोय का, त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी थोडं लक्ष घातलं पाहिजे. जनरली आपण बघतो की लोक आज पॉलिहाऊस करतात, म्हणजे त्याचा काही गव्हर्नमेंटची स्कीम असतात, काही नॉन गव्हर्नमेंट म्हणजे शेतकरी स्वतः वैयक्तिक करतात. पण त्या अनुषंगाने त्यातली टेक्नॉलॉजी आपण देतोय किंवा लोकांना जे आपण ते तंत्रज्ञान देतोय तेवढं लोक आत्मसात करतायत का. आज आपण केवीके बारामतीच्या व्यासपीठामार्फत शेतकऱ्यांना नेदरलँड म्हणजे डच तंत्रज्ञान आधारित आपण पॉलिहाऊस लोकांना दाखवतोय, ज्यामध्ये आपण पर स्क्वेअर मीटर प्रमाणे उत्पादनाचा विचार करतो. मग त्या अनुषंगानं एवढी महागाची पॉलिस आपण उभं करतोय तर त्या अनुषंगाने उत्पादन आपल्याला किती मिळते, त्या टेक्नॉलॉजी काय घेतली पाहिजे, त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रॅक्टिकल स्वरूपात आपण त्याचं प्रोडक्शन दाखवतोय, त्यात कोणत्या प्रकारचे आपण तंत्रज्ञान वापरतोय, कोणत्या पद्धतीने आपण इनपुट वापरतोय, ते लोकांना आपण प्रत्यक्ष स्वरूपात दाखवतोय. मग त्या अनुषंगाने त्यातले ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कोणती असेल किंवा काय आपण लोकांना टेक्नॉलॉजी देऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण कमी खर्चिक शेतीचे प्रयोग मागील 2 वर्षापासून घेतोय. त्याचं इकॉनॉमिक्स पाहता, त्यातून येणार नेट रिटर्न्स पाहता आपण शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी प्रपोज करण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या सेशनमध्ये आपण त्या विषयासंदर्भात जास्तीच्या चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही जर बघितलं, आज आपण दिवसेंदिवस बघतो की लोक पॉलिहाऊससाठी प्रेफरन्स करताय, शेडनेट हाऊससाठी प्रेफरन्स करताय, फॅनपेडसाठी प्रेफरन्स करतायत. मग त्या अनुषंगानं त्यासाठी जी कोणती पिकं आहेत ती सुद्धा रेफर करणं शेतकऱ्यांचं चालू आहे. मग त्या अनुषंगाने जेवढं काही फायदेशीर रिटर्न्स किंवा जो अपेक्षित रिटर्न्स आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे की त्या अनुषंगाने ते पीक किती बेनिफिटेड आहे. कारण आज काही हाताच्या बोटावर मोजण्यात काही शेतकरी आहेत ज्यांना तशा सिस्टीम किंवा तशा तंत्रज्ञानातून फायदा मिळतो, पण सरसकट म्हणजे साधा शेतकरी जो असेल त्याला ह्या टेक्नॉलॉजीनं किंवा कमी खर्चिक संरक्षित शेतीचे प्रयोग त्याला करायचा आहे, पण त्यापाशी तेवढं बजेट नाही. मग त्या अनुषंगाने त्यानं काय प्रयोग केले पाहिजे किंवा त्याला जर तशी शेती करायची असेल तर कोणतं तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपण आजच्या ह्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत.
आता मुख्यतः तुम्ही जर या विषयाकडे जर वळला तर आज आपण बघतो की बऱ्यापैकी भाजीपाला मार्केट आहे. म्हणजे थ्रूआउट द इयर जर म्हटलं की आपल्या प्रत्येक आहाराच्या प्रत्येक घटकामध्ये भाजीपाल्याचा समावेश असतो. त्यातले मिरची म्हणा, टोमॅटो म्हणा, वांगी म्हणा, ही सर्व पिकं आपण रेग्युलरच्या आहारामध्ये घेत असतो. मग त्याचा जो काही आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे किंवा अपेक्षित जो काही त्याची मागणी आहे किंवा तो पुरवठा आहे तो होत नाही. मग त्या अनुषंगाने आपण चांगल्या गुणवत्तेचा माल उत्पादन करून तो मार्केटपर्यंत देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आज आपण बघतो की लोक विषमुक्त भाजीपाल्यासाठी जास्त प्रेफरन्स करतात किंवा रेसिड्यू फ्री व्हेजिटेबलसाठी प्रेफरन्स करतायत. म्हणजे सिटीतले लोक असू दे किंवा अर्बन एरियातला जो मॉब असू दे त्यांना आज मुख्यतः रेसिड्यू फ्री क्रॉप प्रोडक्शन किंवा रेसिड्यू फ्री त्यांना उत्पादन हवं असते किंवा विषमुक्त भाजीपाला म्हणतो त्यासाठी ते जास्तीचे पैसे देण्यासाठी तयार असतात. मग तशा ग्राहकाला तशा प्रकारचा भाजीपाला आपण उत्पादन करून देण्यासाठी आपण कोणतं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर PPT मध्ये मी थोडेफार त्यासाठी फोटो पण लोकांना शेअर करतो की यामध्ये तुम्ही जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की ही जी काही लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये कशा प्रकारे आपण तंत्रज्ञान आत्मसात करत असतो. आता तुम्ही जर ह्या फोटोच्या माध्यमातून बघितलं तर तुम्हाला 2-3 प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी दिसता येतं. जनरली आपण पॉलिश म्हटलं की पॉलिशमध्ये आपण GI पाईप येतात, त्यामध्ये इन्सेक्ट नेट येते, त्यानंतर त्यामध्ये जर म्हटलं तर पॉलिथिन पेपर येतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या हेवी कॉस्टिंग असतात त्या आपण करत असतो. त्यामध्ये लोकांचं टार्गेट असतं की बाबा चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आत्मसात करून आपण त्याच्यामध्ये उत्पादन घ्यायचं. पण बऱ्याचपैकी तांत्रिक अडचणी ज्या शेतकऱ्यांना माहीत नसतात किंवा यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी लोक जाणून घेत नाहीत. त्या अनुषंगाने त्यांना अडचणी समोर येतात आणि त्यातनं तो पिकाचा जो काही नेट रिटर्न येतो त्यांना अपेक्षित मिळत नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्या नाराज होतील. मग ते पीक लोक काढण्याकडे वळले जातात. मग तशा अनुषंगाने हे जे तंत्रज्ञान हे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता समोरील बाजू तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतंय त्यामध्ये तुम्ही बघत असाल की साधं गुरक्याचं कापड आहे ज्याला पॉलिस्टर क्लॉथ किंवा नेटलॉन कापड म्हटलं जातं, जे पूर्णतः स्ट्रेचेबल आहे, व्हाईट कलरचं आहे, 500 मायक्रॉन त्याची जाडी आहे आणि त्यामध्ये आपल्याला 50% पर्यंत आपण त्याची लाईट इंटेन्सिटी कमी करू शकतो. अशा प्रकारचे पूर्ण कापड आहे. ह्या कापडावर तुम्ही जर म्हणाय गेलं तर पूर्ण ट्रान्सपरंट असं कापड आहे, फक्त त्यामध्ये लाईट इंटेन्सिटी आहे ते आपण 50% पर्यंत त्यामध्ये कव्हर करू शकतो. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की बाबा पीक पिरियडला आपल्या पिकाची वाढ थांबणं, पिकामध्ये स्कॉर्चिंग येणं, फळावरती डाग उठणं, अशा बऱ्याच गोष्टी आपण क्वालिटी प्रोडक्टला आपल्याला त्या डिटोरेट करत असतात. तशा कंडिशनमध्ये ज्या शेतकऱ्यांना इंटरेस्ट आहे तशा शेतकरी ह्या प्रकारचं स्ट्रक्चर उभं करून त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये ही जी पॉलिश टेक्नॉलॉजी ती आत्मसात करू शकतात. आता तुम्ही जर बघितलं यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी बांबू दिसतील, काही ठिकाणी आधार देण्यासाठी पिकाला सुतळी आहेत किंवा ॲग्री वायर आहेत. त्या ठिकाणी आपण जो पांढर कापड आहे त्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्या ॲडिशन एक GI जी तार आपण म्हणतो जी साधारण 16 गेजची तार आहे ती इनपुट स्वरूपात आपण या ठिकाणी वापरलेली आहे. म्हणजे सर मुख्यतः सांगायचं गेलं तर जे काही रेग्युलर किंवा लोकल सोर्सेस आहेत त्याचा आपण जास्त प्रमाणामध्ये वापर केलाय. म्हणजे साधा गरीब होतकरू शेतकरी आपल्या घरच्या घरी म्हणजे इव्हन त्याकडे जरी 2 महिला मनुष्यबळ 2 जेंट्स मनुष्यबळ जरी असेल, 2 महिला आणि 2 पुरुष, त्या अनुषंगाने ते 4 जण एक आठवड्यामध्ये साधारण 20 गुंठ्यामध्ये असं स्ट्रक्चर इरेक्ट करू शकतात किंवा उभं करू शकतात. आणि ह्यात महत्त्वाचं तुमची जमिनीचा जो गुणवत्ता आहे, तुम्ही हलक्या जमिनीमध्ये, काळ्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकतो अशा जमिनीमध्ये हे स्ट्रक्चर तुम्ही प्रेफर करू शकता आणि उभे करू शकता. ह्यात जर तुम्ही बघितलं पूर्ण फ्लॅट टाईपचं स्ट्रक्चर आहे, पूर्ण सपाट म्हणजे जमिनीला समांतर अशा प्रकारचं आपण एक स्ट्रक्चर दाखवतोय. आणि दुसरं जे स्ट्रक्चर आहे ते अर्धगोलाकार एक स्ट्रक्चर आपण दाखवतो. याचं जर तात्पर्य असं आहे दोन्ही देण्यामागे की जो अर्धगोल स्ट्रक्चर आहे तो आपण या हिशोबाने की ज्या ठिकाणी लाईट इंटेन्सिटी जास्त आहे, ज्या ठिकाणी उष्णता जास्त प्रकारात आहे तशा ठिकाणी आपण अर्धगोल स्ट्रक्चर प्रेफर करतोय आणि ज्या ठिकाणी लाईट इंटेन्सिटी कमी आहे तशा ठिकाणी आपण फ्लॅट टाईपचं स्ट्रक्चर लोकांना प्रेफर करायला सांगतो. आता ह्या जर तुम्ही म्हणाय गेला हे जे स्ट्रक्चर आहे फ्लॅट टाईपचं ह्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे अगदी कमी खर्चिक म्हणजे तुमचं अर्धगोलापेक्षा तुम्हाला लागणारे इनपुट्स कमी आहेत. कारण अर्धगोलाकार मध्ये तुम्हाला जे काही बांबूचे छमाटे तुम्ही वापरणार आहे त्या पूर्णपणे अर्धगोल करून मग ते आपल्याला वापरणं फायदेशीर असतं. कारण ते जर अर्धगोल व्यवस्थित झालं नाही तर त्या ठिकाणी कागद फाटणं किंवा तो जो काही बांबू आहे तो निघून जाणं तशा गोष्टी आपल्याला जाणून येतात. मग त्या अनुषंगाने जर फ्लॅट टाईपचं स्ट्रक्चर जर आपण वापरलं तर आपल्याला त्या स्ट्रक्चरमध्ये एक युनिफॉर्मिटी आपल्याला ही दिसून येते आणि पूर्णतः जमिनीला समांतर असं हे स्ट्रक्चर आपण इझिली तयार करू शकतो. आता हे स्ट्रक्चर बाबतीत जर तुम्हाला अजून सांगायचं गेलं तर तुम्ही जी काही पिकं येतात हे तुम्हाला पुढे पाहता पण येतील. त्यामध्ये आपण ढोबळी मिरची घेतोय, त्यामध्ये आपण साधी मिरची आहे, त्यानंतर यामध्ये आपण साधी मिरचीचं सांगितलं, ढोबळी मिरची, कलर कॅप्सिकम आहे, स्वीट पेपर आहे, अशा सर्व प्रकारची पिकं आपण या स्ट्रक्चरमध्ये किंवा या टेक्नॉलॉजीमध्ये घेऊ शकतो. मुख्यतः जेव्हा आपण संरक्षित शेतीचा प्रयोग आपण म्हणतो त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी मल्चिंगचा पेपर आपण करणं साहजिकच पर्यायी म्हणून त्या ठिकाणी बघणं आवश्यक असतं. ज्यावेळी आपण विदाउट मल्चिंग पेपरसाठी आपण भाजीपाला पीक प्रिपेअर करतो त्या ठिकाणी आपल्याला असंख्य अडचणी येतात. त्यामध्ये सॉइल मॉर्निंग डिसीज आहे, त्याचं इन्फेक्शन आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतं. त्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन जे आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे फंगल म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम विल्ट असेल, पानावरती करपा असेल किंवा
ह्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं टोमॅटो बाबतीत तर अर्ली आणि उशिरा करपा आहे. अशा प्रकारचे रोग आणि किडीच्या बाबतीत जर आपण बघतो की आज भाजीपाला पिकामध्ये मोस्टली व्हायरस कॉम्प्लेक्स जो आहे सकिंग कॉम्प्लेक्स वाज मेजर दाखवतोय. म्हणजे कोणत्याही प्रकारचं क्रॉप प्रोडक्शन करायला गेलं तर मेजरली आपल्याला प्रिकॉशन जे आहे ते व्हायरससाठी किंवा जो कॉम्प्लेक्स जो आहे त्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. त्यामध्ये मेजर थ्रिप्स, जॅसिड्स, सॅपिस म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मावा, तुडतुडा आणि पांढरे माशी ह्या गोष्टी आपल्याला साहजिक प्रामुख्याने ते कंट्रोल मिळवणं खूप आवश्यक असतं. तशा अनुषंगानं आपण लोकांना या ठिकाणी मल्चिंग पेपर म्हणजे उन्हाळ्याचा जर हंगाम असेल तर साधारण पांढऱ्या कलरचा मल्चर आपण लोकांना प्रेफर करायला लागतो. थंडीचा हंगाम असेल तर लाल कलरच्या मल्चिंग आहे. खरीपाचा हंगाम असेल तर सिल्वर ब्लॅक म्हणजे थोडा आपला चंद्री कलरचा मल्चिंग आपण लोकांना प्रेफर करायला सांगतोय. मग ह्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत की जर मल्चिंग आपण वापरलं त्या ठिकाणी येणारं 100% तण नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये करता येतं. ड्रिपचा आपला जर त्या ठिकाणी कन्सर्न असेल तर ड्रिपच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला एकसारखं पाण्याचं त्या ठिकाणी जे प्रसारण आपल्याला त्या पूर्ण बेडमध्ये किंवा त्या शेतामध्ये आपल्याला करता येतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सॉइल टेम्परेचर पिकाच्या योग्य वाढीसाठी पिकाच्या नियंत्रित वाढीसाठी त्या ठिकाणी आपल्याला मल्चिंगचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला सॉइल टेम्परेचर असेल किंवा एअर टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम त्या मल्चिंग पेपर मार्फत केलं जातं. मग हे जे मल्चिंग पेपर आहे आज सरसकट भाजीपाला आपण लोकांनी वापरलं पाहिजे. इकॉनॉमिक्स पाहिला तर आपल्याला लोक म्हणतात की बाबा त्यामध्ये खर्च जादा आहे किंवा ते एवढं काही फायदेशीर नाहीत. पण आजच्या कंडिशनला आपण बघतो की लेबरचा इश्यू खूप आहे. मग त्यातल्या त्यानंतर जर पाहायला गेलं तर रोग किडी नियंत्रणासाठी लेबर मनुष्यबळ मिळणं ज्यामध्ये आपण औषधाचा वापर असेल, खताचा वापर असेल किंवा ट्रेंचिंग सारख्या गोष्टी असतील. इव्हन खुरपणीसाठी आज बघतो की स्किल्ड लेबर त्या भाजीपाल्यासाठी आपलं स्किल्ड लेबर खुरपणी करण्यासाठी जे काही योग्य लेबर आहेत तसे आपल्याला उपलब्ध होत नाहीत. मग त्या अनुषंगाने आपण साहजिक म्हणजे लेबरला जो आपण खर्च करणार आहे इन द फॉर्म ऑफ खुरपणी असेल किंवा स्वच्छता असेल त्या अनुषंगाने जर आपण त्या ठिकाणी मल्चिंगचा वापर केला तर ते एक टेक्नॉलॉजी आपल्यापाशी अडॅप्शन होऊन जातं. आणि त्या अनुषंगाने सॉईलची जी ग्रोथ आहे किंवा सॉईलमध्ये जे काही सॉईल म्हणून डिसीज आहेत पॅथोजन्स आहेत त्याला आपल्याला काही अंशाच्या प्रमाणात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवता येतो. त्या अनुषंगाने मल्चिंगचा वापर करून आपल्याला स्टेजिंग तंत्रज्ञान जे आहे आपण कमी खर्चिक जे काही पॉलिओस आहे ते आपण वापरणं फायदेशीर आणि निश्चित गरजेचं आहे. आता ह्या स्ट्रक्चरच्या बाबतीत सांगायला गेलं तुम्ही जर समोर पीक बघता या ठिकाणी आपण ढोबळी मिरची घेतलेली आहे. त्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची आहे, साधी ढोबळी मिरची आहे, त्यानंतर स्वीट पेपर जी गोड लांब प्रकारातली जी गोड मिरची अशा संपूर्ण प्रकारची पिकं आपण या स्ट्रक्चरमध्ये ग्रो केलेली आहेत. तुम्ही जर समोरचा स्ट्रक्चर आहे तो आता आतल्या बाजूने आपण फोटो घेतलेला आहे तर तुम्ही पिकाचा हेल्थीनेस बघू शकता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला रोगराई किडीचा प्रादुर्भाव दिसणार नाही, कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी किड्याचा प्रॉब्लेम दिसणार नाही. मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे हे आणि हे तुम्ही घरच्या घरी स्वतः शेतकरी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन हे स्ट्रक्चर उभं करू शकतात. त्यामध्ये आपल्याला आयडियल कॅरेक्टर आयडियल त्यामध्ये पॅरामीटर्स आपल्याला त्या पिकासाठी डेव्हलप करता येतात. तुम्ही जर ह्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर आपण जे बांबू उभे केले आहेत ते साधारण 2 इंची जाडीची आणि 6 ते 8 फूट उंचीचे बांबू आपण ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत. आता हे बांबू तुम्ही जर पाहिलं साधारण सर्व बांबू एकसारख्या आकाराचे आहेत जेणेकरून त्याला एकसारखी स्ट्रेंथ राहावी. आता आपण KVK 12 मध्ये जो आपण प्रयोग केला त्यामध्ये आपण साधारण 20 गुंठ्यावरती स्ट्रक्चर केलं होतं. साधारण आपण 120 बांबू त्या ठिकाणी प्रेफर केले होते. साधारण 10 बाय 10 फुटावरती आपण या बांबूचं इन्स्टॉलेशन केलं होतं आणि जी स्ट्रक्चरची हाईट होती साधारण आपण 6 फूट ठेवली होती. आता हे जे आपण आहे खरीप आणि रब्बीच्या मध्याने म्हणजे त्या मधल्या कालावधीमध्ये आपण हे स्ट्रक्चर तयार केलं होतं. वाऱ्याचा प्रतिरोध किंवा वाऱ्यापासून कोणत्याही पिकाला त्रास होऊ नये त्यासाठी आपण या स्ट्रक्चरची हाईट मिनिमम 6 फूट अशी ठेवली होती आणि त्या अनुषंगाने आपण हे स्ट्रक्चर डिझाईन केलं होतं. आता ह्यात तुम्ही जर बारकाईने बघितलं तर यामध्ये तुम्हाला पिकाचं ग्रोथ आहे ते तुम्हाला एकसारखी दिसेल. पिकामध्ये असलेले स्ट्रेंथ आहे, पिकाची कॅनोपी आहे ते आपल्याला चांगली दिसून येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर आपण पॉलिओचा विचार करतो त्यावेळी आपण लोक असतं की बाबा रोग किडीपासून आपल्याला निश्चित मुक्तता मिळेल. पण त्याच्या अनुषंगानं ज्या लोकांकडे शेतकऱ्यांकडे ह्या गोष्टीसाठी बजेट नाही किंवा खर्च करण्याची ताकद नाही त्या अनुषंगाने हे शेतकरी जे आहेत त्याचं स्ट्रक्चर उभं करून आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेऊ शकतं. आता तुम्ही आता दुसरा मुद्दा बघितला वरती तुम्हाला तार आपण दिसत आडवे तार आपण जे टाकले तर 16 गेजची जी GI तार असते जी आपल्याला इझी फ्लेक्झिबल आपण जशी म्हणतो ज्यामध्ये आपल्याला ताण सहज काढता येतो, हाताने इझिली ओढता येते, त्याला GIचं कोटिंग असल्यामुळे कोणत्या प्रकारे त्याला ब्रेकअप येत नाही. मग अशी GI तारे आपण ती या ठिकाणी वापरलेली आहे. हे GI तारचं तुम्ही जर बघितलं क्रिस क्रॉस पद्धतीनं म्हणजे दोन ज्या तार आहेत त्या एक आडवी आणि एक उभी टाकताना आपण एक तार आडवी आणि एक उभी टाकली जी प्रत्येक बांबूला ती आपण त्यातून ताण घेत ती तार पुढे ओढलेली आहे. आता याचा फायदा तर तुम्ही जर बघायला गेला जेव्हा आपण ताण काढत असतो तेव्हा त्या स्ट्रक्चरला एक प्रकारची ताकद येत असते. आता जेवढे आपण पॉलिओचा विचार करत असतो तेव्हा आपण बघतो की पॉलिओच्या चारी बाजून आपल्याला GIचे पाईप आपल्याला त्या ठिकाणी उभे करावं लागतात किंवा त्याला क्रॉसमध्ये आपल्याला सपोर्ट द्यावं लागतात. पण आता तुम्ही जर बघितलं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरला फक्त आपले 14 गेजचे 16 गेजची GI ती तार आपण क्रिस क्रॉस मारलेली आहे म्हणजे उभ्या आडव्या प्रकारात आपण टाकलेले आहे आणि ते क्रॉस तारेला आपण ओढून घेऊन ज्याला साईडनं बाजूला जसं आपण सपोर्ट देतो पॉलिओचा तशा छोटेसे गज साधारण 2 ते 2.5 फुटाचे गज साईडला क्रॉस मारून आपण त्याला ही तार ओढून घेतलेली आहे जेणेकरून त्याला एक प्रकारचं ताकद यावं, त्याला ताण यावं, त्याला स्ट्रेंथ राहावी. अशा स्ट्रक्चरच्या हिशोबाने आपण ह्या गोष्टी त्या तारेच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत.
आता जर बाहेरून जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसते. आता यात तुम्ही जर वरून स्ट्रक्चर जर बघितलं तर पूर्ण तुम्हाला फ्लॅट टाईप पूर्ण स्ट्रक्चर दिसून येईल. ज्यामध्ये आपण जर बघितलं, ज्या क्रिस क्रॉस तार आपण मारले आहेत त्यावरती हा जो कापड आहे ते कापड त्यावरती स्थिर झालेलं आहे. आणि समोरील दोन्ही बाजू बघा तुम्ही, पुढील बाजू किंवा साईडची दोन्ही बाजू त्या ठिकाणी आपण क्रॉस केलेले आहेत. म्हणजे यामागचा उद्देश काय असतो, ज्यावेळी आपण हे सरळ करतो तर आपली जी काही कडची ओळ आहे त्या कडच्या ओळीमध्ये आपल्याला साईड बॉर्डर रिपीट हा दिसून येतो. म्हणजे त्याचं तुम्ही जर बघितलं त्यामध्ये बाहेरच्या पिकाला सन इंटेन्सिटी जास्त असल्यामुळे पिकाची वाढ कमी राहणं, काही ठिकाणी त्या ठिकाणी टेम्परेचर ह्युमिडिटीमध्ये अचानक ब्रेक झाल्यामुळे, तापमान आणि आर्द्रतामध्ये अचानक ब्रेक झाल्यामुळे किंवा वाढल्या अथवा कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी रोगकीडीचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला दिसतो. मग त्यामुळे ती बॉर्डर रोज आहे ते आपण याचं इकॉनॉमिकल आपण पकडत नाही, पण याचं बॉर्डर क्रॉप म्हणून ते आपल्याला मुख्य पिकाला कोणत्या प्रकारचा धोका होण्यापासून वाचवते. आता जी साईडची रो आहे किंवा जी स्ट्रक्चर जे आहे आपण ते स्ट्रक्चर पूर्ण सरळ पण करू शकतो, पण सरळ जर केलं तर त्यातला जो एक्स्ट्रा जो त्रास जो आहे आपला तो आतल्या पिकाला खूप होत असतो. त्यामुळे आपण सजेस्ट करताना म्हणतो की तुम्ही या ठिकाणी ते स्ट्रक्चर घेताना क्रॉस घ्या, जेणेकरून त्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला हवा खेळती राहील. आणि जो बॉर्डर जो एक्स्ट्रा रो आहे ते आपल्याला बरी इकॉनॉमिकल नसेल, पण ती बाकी रोजला ती फायदेशीर अशी दिसून येईल. त्या अनुषंगाने आपण हे पुढचं स्ट्रक्चर आहे साधारण 45°C मध्ये आपण ते क्रॉस केलेले. त्याला बाजूने आपण पूर्ण जर बघितलं खालील बाजूने आपण त्याला पूर्ण सुतळीनं बांधलेलं आहे. म्हणजे ह्या मागचं कारण एक असतं की हे जे कापड आहे आपण हे थोडक्यात मग सांगितलं की पॉलिस्टर कापड म्हणजे स्ट्रेचेबल आहे. स्ट्रेचेबल कापड पूर्ण खालील बाजूने आपण हलकेच्या सुतळीनं बांधलेलं आहे. आणि त्याला तुम्ही जर बघितलं एकसारखा ताण आहे, तो एकसारखा ताण असल्यामुळे त्या ठिकाणी आपण जे औषध घेतोय किंवा वारं जे आहे किंवा ऊन आहे ते सर्व प्रमाण त्या ठिकाणी एकसारखं त्या पिकाला आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर जरी आपण केलं तरी आपल्याला ते जी पिकं मी तुम्हाला सांगितली त्या पिकासाठी, त्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची, साधी ढोबळी मिरची, वांगाई मिरची, त्यासाठी ते फायदेशीर स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आता आपण जे आता पिकं ग्रो केलेली आहेत त्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी येलो कलरची कॅप्सिकम, पिवळी ढोबळी मिरची आहे, लाल कलरची ढोबळी मिरची, ते दोन्ही पिकं आपण आता ग्रो केलेली ठिकाणी ग्रो केलेली आहे. पुढचा जो कॉन्सेप्ट हॉट पेपर, आपण रेग्युलर जी साधी मिरची म्हणतो, साधी मिरची सुद्धा आपण या पॉलिहाऊसमध्ये ग्रो करून बघितलेली आहे. जॅलेपेनो जी मिरची म्हणजे छोटीशी बारीक आणि जाडी अशी मिरची आहे सुद्धा आपण यामध्ये ग्रो केलेली आहे. समोरून जी दिसते ती स्वीट पेपर, त्यामध्ये पिवळ्या कलरची आणि लाल कलरची, जी खाण्यास गोड असते, त्या तिखटपणा अत्यंत कमी असतो आणि तुम्ही याचा सॅलड किंवा टेबल पर्पजसाठी हे वापरू शकता. अशा प्रकारची मिरची आपण या ठिकाणी ग्रो केलेली आहे. म्हणजे ही जी सर्व पिकं आहेत ते आपण सर्व प्रकारची पिकं या स्ट्रक्चर अंतर्गत आपण ग्रो करू शकतो. आता हे जे स्ट्रक्चर आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे तर महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितलं की जनरली आपण ज्यावेळी पॉलिहाऊसचा विचार करतो त्यावेळी आपल्याला वाटतं की बाबा पॉलिहाऊस शेतीमधलं एक खर्चिक जात आहे, त्या ठिकाणी आपल्याला खर्च जादा करावा लागतो. मग त्याच अनुषंगाने दुसऱ्या बाजूला विचार करायला गेला की अशा प्रकारची लो कॉस्ट आहे, कमी खर्चिक जर आपण पॉलिहाऊस किंवा जी संरक्षितचे प्रयोग जर आपण केले त्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये म्हणजे साधारण जरी म्हणा गेलं तर अवघ्या एकराला 1 ते 1.25 लाख रुपयामध्ये आपण स्ट्रक्चर उभं करू शकतो. कारण तुम्ही जर बघितलं तर आपले घरगुती मनुष्यबळ आणि जे बाहेरून आपल्याला जे घ्यायचं आहे, आता आपण जो प्रयोग केला त्यामध्ये आपण 2000 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारण 20 गुंठ्यामध्ये स्ट्रक्चर केलं होतं. त्याला साधारण आपल्याला 2400-2500 स्क्वेअर मीटर आपल्याला त्या ठिकाणी आपण पॉलिस्टरचं कापड वापरलं होतं. बांबू जे होते आपण ते बांबू साधारण 120 बांबू वापरले होते. जी जीआयची तार आहे ती 16 ची तुम्हाला मी तार सांगितली, साधारण 50 ते 60 किलो आपण जीआय तार त्या ठिकाणी वापरलेली आहे. आणि बाजूला तुम्ही जर बघितलं तर सुतळी जी आपण जे कागदाचा ताण काढण्यासाठी, कापडाचा ताण काढण्यासाठी साधारण 5 ते 7 किलो अशा एवढ्या गोष्टीमध्ये आपण 20 गुंठे स्ट्रक्चर आपण कव्हर केलं होतं. आपण ट्रायल बेसिस जर 20 गुंठ्यावरती केलं होतं, शेतकरी आता काही 1 एकर सुद्धा करण्याचं त्यांचं नियोजन आहे किंवा ते 1 एकरसाठी त्यांचं आता प्लॅनिंग आहे. मग अशा जे काही कमी खर्चिक गोष्टी असल्यामुळे शेतकऱ्यांना जी काही इकॉनॉमिकल पिकं येतं त्यामध्ये शेतकऱ्यांना इंटरेस्ट आहे, पण भांडवलाची बाजू त्यांच्याकडे कमकुवत असल्यामुळे ते करू शकत नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी ही पिकं किंवा ह्या अशा प्रकारचं तंत्रज्ञान ते आत्मसात करून त्यामध्ये उत्पादन घेऊ शकतं. ह्यामध्ये दुसरा मुद्दा सांगायला गेला, ह्यामध्ये आपण जे इनपुट्स वापरतोय हे पूर्णतः आपण घरगुती म्हणजे तुमच्या शेतावरती असणारा बांबू असेल, मार्केटला इझिली अवेलेबल असणारी जीआयची तार आहे किंवा मार्केटला अवेलेबल असणारं पॉलिस्टरचं कापड, अशा प्रकारचं जो काही आपण म्हणतो कमी शिकलेला शेतकरी तो हे तंत्रज्ञान बघून आपल्या शेतामध्ये इझिली करू शकतो. तशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे. आणि ह्यात तुम्हाला सांगितलं की जमिनीतून उद्भवणारे जे काही रोग आहेत त्यासाठी आपण पूर्णतः कंट्रोल कंडिशन त्या ठिकाणी करतो. आज बऱ्याच अंश असं होतं की लोकांना जमिनीचा इश्यू राहतो, म्हणजे काही ठिकाणी बघतो की पॉलिहाऊसला लोकांना लाल माती प्रेफर करावी लागते का तर पिकाची उत्पादन चांगली येत नाही. तशा कंडिशनला त्यांच्याकडे हलकी जमीन आहे आणि त्याच्या ठिकाणी रिसोर्सची अडचण नाही, त्यांच्याकडे स्त्रोत उपलब्ध नाहीत. मग अशा हलक्या जमिनीमध्ये लोक ही पिकं चांगल्या पद्धतीने प्रेफर करू शकतात किंवा हे स्ट्रक्चर उभं करू शकतात. आता तुम्ही जर बघितलं तुमच्या हलक्या रानामध्ये मल्चिंगचा वापर असेल आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्ही केलं
आणि ज्यावेळी पाण्याची तुमच्याकडे उपलब्धता आहे इन द फॉर्म ऑफ म्हणजे खरीपचा हंगाम संपत आल्यावर किंवा रब्बीचा आणि उन्हाळ्याचा हंगामचा मध्य पाहता तशा अनुषंगाने तुम्ही हे स्ट्रक्चर आपल्या शेतामध्ये उभं करू शकता. दिवसेंदिवस आपण बघतोय की नंबर ऑफ इन्सेक्ट्स म्हणजे कोणत्या प्रकारचे कीटक आपण बघतोय, आता पेस्ट बघतोय, त्याचा अटॅक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना आपल्या शेतामध्ये दिसतोय. मग अशा कंडिशनला कंट्रोल कंडिशनला आपल्याला जाणं खूप गरजेचं आहे. कंट्रोल कंडिशनला जर आपल्याला प्रिपेअर करायचे तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला वापरणं आवश्यक आहे. जसं मी सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्याला ड्रायलँड एरिया आहे, पाण्याची कमतरता आहे, पण शेतकरी इच्छुक आहे, तसे शेतकरी या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्या शेतामध्ये उभं करून त्या ठिकाणी पॉलिओसच्या जे क्रायटेरियाच आहे त्या अनुषंगाने पीक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतात. ह्यात जर म्हणायला गेलं तर ज्यावेळी आपण असे स्ट्रक्चर तयार करतो ते पूर्ण वाऱ्याला प्रतिरोधक प्रतिरोधक अशी स्ट्रक्चर नाही येतं. त्यामुळे शक्यतो आपण म्हणतो की ज्या ठिकाणी लो लाईंग एरिया म्हणजे ज्या ठिकाणी वाऱ्याचा त्रास कमी आहे तशाच ठिकाणी आपण स्ट्रक्चर लोकांना प्रपोज करतो तुम्ही उभी करा. ह्यामध्ये फायदा एक राहतो की तुम्हाला घरच्या घरी लेबर असल्यामुळे तुम्हाला खर्चिक बाजू जास्त नाही. इव्हन तुम्हाला जरी तशाच प्रकारचे लेबर उपलब्ध नाही तरी मार्केटला आज आपण बघतो की साधारण 10 गुंठ्याला 9,000 रुपयाप्रमाणे उभं स्ट्रक्चर आपल्याला तयार करून देणार आपल्याकडे टीम आहे. ते स्वतः येऊन आपल्या शेतामध्ये हे स्ट्रक्चर तयार करून देतात आणि त्यामध्ये फक्त जे काही इनपुट्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतात. आता ज्यावेळी बेनिफिटचा विचार करतो मुख्यतः असे स्ट्रक्चर जर म्हटलं तर लोक त्या म्हणतात की बाबा पॉलिओस मधले खर्च ज्यादा आहे त्याला रोप प्रिपेअर करत नाही. म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की जर तुम्हाला 1 एकरात जर स्ट्रक्चर करायचं असेल तर तुम्हाला अवघं फक्त त्या ठिकाणी 1 ते 1.25 लाख रुपये खर्च येतो. त्यामध्ये 1.25 लाखामध्ये तुमचं पूर्ण एकराचं त्या ठिकाणी पॉलिओस त्या ठिकाणी कव्हर होऊन जातं. ह्यामध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत जी ओपनला आपण प्रिपेअर करू शकत नाही. त्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची आहे, साधी ढोबळी मिरची आहे, स्वीट पेपर आहे, हॉट पेपर आहे, ब्रिंजल आहे, कुकुंबर आहे, ऑल टाईप ऑफ लीफ व्हेजिटेबल्स, त्यामध्ये लेटूस असेल, पार्सली असेल, हे सर्व प्रकारची पिकं आहेत हे आपण ग्रो करू शकतो. त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आपल्याला पिकं घेण्यासाठी लिमिटेशन्स आहेत इन द फॉर्म ज्या ठिकाणी सन इंटेन्सिटी ज्यादा आहे म्हणजे सूर्यप्रकाशाचा वेग ज्यादा आहे अशा ठिकाणी आपण ही पिकं किंवा ही जी पिकं आहेत ह्या सिस्टमद्वारे आपण घेऊ शकतो. ज्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे म्हणजे इन द फॉर्म ऑफ ज्या ठिकाणी पाट पाण्यासाठी लोक प्रिफर करतात पण त्यांना पाण्याची अडचण आहे तशा कंडिशनला लोक ही जी स्ट्रक्चर्स आहेत हे स्ट्रक्चरचा वापर करून ड्रिपचा त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आत्मसात करून अशा प्रकारचे टेक्नॉलॉजीचा वापर करून ठिकाणी पीक उत्पादन घेऊ शकतात. त्या पुढे जर म्हणायला गेलं ज्यावेळी आपण अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण आपल्या शेतामध्ये उभं करतो तर त्या ठिकाणी आपला एक सोशल आपला त्या ठिकाणी रोल चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी गावामध्ये किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये डेव्हलप झाला असतो. कारण हे एक प्रकारचं वेगळी टेक्नॉलॉजी आपण लोकांना करून दाखवत असतो किंवा आपण आत्मसात करत असतो. त्या पुढे जर म्हणायला गेलं तर कमी खर्चिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला निश्चित कोणत्याही प्रकारचा म्हणजे जो मार्जिनल फार्मर असेल, ॲव्हरेज फार्मर असेल त्याला टेक्नॉलॉजी परवडणारी आहे. म्हणून कमीत कमी किंवा जास्त उत्पन्न वार्षिक उत्पन्न असणारा शेतकरी आहे तो टेक्नॉलॉजी आत्मसात करू शकतो. यामध्ये जर मागेल तर विषमुक्त भाजीपाला जो आहे रेसिड्यू फ्री आपण क्रॉप प्रोडक्शन म्हणतो तो या ठिकाणी आपण उत्पादन करू शकतो. इव्हन ज्या ठिकाणी किचन गार्डनसाठी लोक तयार येतात, किचन गार्डन इन द सेन्स की बाबा घरगुती लोकांना एखादी परसबाग तयार करायची आणि परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला त्यांना लावायचा आहे. तशा अनुषंगानं हे छोटे स्ट्रक्चर म्हणजे इन द फॉर्म ऑफ 1 गुंठ्याचं मॉडेल असेल, 5 गुंठ्याचं मॉडेल असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला त्याला घरगुती जो भाजीपाला लागतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वेलवर्गीय भाजीपाला असेल, त्यामध्ये कारलं, दोडके, दुधी भोपळा असेल, काकडी असेल, कंदवर्गीय भाजीपाला आहे तर त्यामध्ये मुळा आहे, गाजर आहे, बीट आहे, तशा प्रकारचा भाजीपाला. कंदवर्गीयमध्ये कोबी आहे, फ्लावर आहे किंवा रंगीत फ्लॉवर आहे तशा प्रकारचा भाजीपाला. फळभाजीमध्ये भेंडी आहे, टोमॅटो आहे, वांगी आहे, अशा प्रकारचा भाजीपाला. म्हणजे जेवढे काही भाजीपाला पिकायचे ज्याचं त्यांना रोजच्या आहारामध्ये शेतकऱ्यांना किंवा फॅमिली लागतं तशा सर्व प्रकारची पिकं ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण ग्रो करू शकतो. त्यामध्ये महत्त्वाचं आपण काळजी घेतली पाहिजे की हे स्ट्रक्चरमध्ये आपण जेव्हा पिकं लागतो त्यावेळेस साहजिकच आपण मल्चिंगचा 100% वापर केला पाहिजे. त्यामुळे सॉइल बॉर्न जे काही रोग आहेत किडे येतं किंवा सॉइल टेम्परेचरचा इश्यू आहे कारण आपण थंडीमध्ये बघतो बऱ्याच अंश की थंडीमध्ये पिकाची वाढ कमी राहते. मग तशा कंडिशनला आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. ज्यावेळी आपण जर अशा मल्चिंगचा जर वापर केला तर आपल्या निश्चित सॉइल टेम्परेचर म्हणजे मातीचं तापमान वाढवून पिकाची आपल्याला एकसारखी वाढ त्या ठिकाणी घेता येते. बेनिफिट्स म्हणजे फायद्यामध्ये आणखी जर मुद्दा म्हणायला गेला हे स्ट्रक्चर तुमची पोर्टेबल आहेत. म्हणजे जेवढे आपला सीझन संपतो म्हणजे हंगामी पिकं जर तुमची संपली साधारण ढोबळी मिरची तरी मधले 4 महिने, रंगीत ढोबळी म्हणते 6 महिने, अशा प्रकारची पिकं संपल्यानंतर तुम्ही हे स्ट्रक्चर काढून आपण गोळा करून ठेवू शकतो. आणि ज्यावेळी तुमच्याकडे पुन्हा पाण्याचे सोर्सेस आहेत किंवा तुमच्या एरियानुसार तुम्हाला सुटेबल क्लायमेट तयार झालं तर तशा ठिकाणी आपण हे स्ट्रक्चर पुन्हा हायस उभा करू शकतो. ज्यामध्ये आहे अशी तार असेल किंवा कापड असेल किंवा बांबूचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यामुळे पोर्टेबल स्ट्रक्चर असल्यामुळे जरी तुम्हाला ऐनवेळी काही धोका वाटला तर तुम्ही हे स्ट्रक्चर काढून ठेवू शकता. इव्हन तुमच्याकडे ऐन मोसमात किंवा ऐन कंडिशनला तुमच्याकडे काही वादळी पाऊस झाला तुमच्याकडे पाण्याचा सोर्स चांगला तयार झाला
तशा कंडिशनला तुम्ही हे स्ट्रक्चर पाण्याचा अंदाज घेऊन तुम्ही त्यामध्ये पिकं ग्रो करू शकता. इन द फॉर्म त्यामध्ये तुम्हाला जरी म्हटलं तरी ढोबळी मिरची आहे, साधी मिरची आहेत, त्या ठिकाणी आपल्याला फ्रेश व्हेजिटेबल्स प्रेफर केले जातात. तशा अनुषंगाने तुम्ही स्ट्रक्चर किंवा ही जे काही पॉलिसी तुम्ही रेफर करू शकता. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जर सांगायला तर BC रेशो म्हणजे तुमच्या ठिकाणी खर्चाचा भाग हा पूर्णतः या ठिकाणी कमी केला जातो. आज आपण बघतो की भाजीपाल्यामध्ये मुख्यतः सुरुवातीपासून माल तयार किंवा निघेपर्यंत आपल्याला पूर्ण 100% त्या ठिकाणी केमिकलचा औषधाचा वापर करावा लागतो. मग अशा कंडिशनला जो खर्च आपला सुरुवातीला जास्त राहतो त्यात सुद्धा आपल्याला गॅरंटी नसते की आपलं पिकाचं चांगलं उत्पन्न निघेल का, पीक आपल्याला फायदेशीर राहील का, आणि तशा अनुषंगाने लोकांची मानसिकता लागवडीसाठी तयार होत नाही. पण अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण जर तयार केलं तर आपल्याला सुरुवातीपासून पीक आपल्याला रोगमुक्त आणि कीडमुक्त ठेवता येतं. त्या अनुषंगाने पिकाची वाढ आपल्याला आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी करून घेता येते. त्यामध्ये पिकाची शाखीय वाढ असेल, पिकांचे जारवांच्या खाली तयार होणं जारवा असेल, तो आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार करून पिकाचं अपेक्षित उत्पन्न घेऊ शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये जे काही रोग किडी येता येतं, म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो की ज्यावेळी पीक सकुलंट अवस्थेमध्ये असते, म्हणजे यामध्ये पिकाची शाखीय वाढीची अवस्था चालू असते, मुख्यतः त्यावेळी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त राहतो. तशा कंडिशनला अशा स्ट्रक्चर जर आपण केला, स्ट्रक्चर जर आपण उभी करून त्या ठिकाणी लागवड केलं किंवा त्या ठिकाणी जर आपलं ऑलरेडी लागवड असेल आणि त्या ठिकाणी आपण जर स्ट्रक्चर केलं तर ते आपल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रोग आणि कीड नियंत्रण मिळवता येतं. आणि ह्यामधला निघालेला प्रोडक्ट जो आहे तो क्वालिटी प्रोडक्ट आपण म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी निघणारा जो प्रोडक्ट आहे, फायनल प्रोडक्ट हा गुड आणि फ्रेश असा प्रोडक्ट राहतो. कारण त्यामध्ये आपण बघतो की सनलाईटचा त्या ठिकाणी कोणताही धोका येत नाही. नॅचरल कॅलॅमिटी जी काही नैसर्गिक आपत्ती ऐनवेळी येणार, सपोज जोरात वादळ वारा असेल किंवा गार जर पडत असेल किंवा त्या ठिकाणी जर अचानक काही हेवी म्हणजे अतिवृष्टी झाली, तशा कंडिशनला पिकाला होणार जे नुकसान आहे ते आपल्याला ह्या स्ट्रक्चरला चांगल्या प्रकारे प्रतिरोधक असल्यामुळे उत्पादन आपल्याला हे चांगलं त्या ठिकाणी निघत असतं. आता हे बेनिफिटचे सगळे मुद्दे आपण बघितले, पण ज्यावेळी डिसएडव्हान्टेज म्हणजे त्याचे काही तोटे आपण ज्यावेळी बघतो तर तोट्यामध्ये महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मुख्यतः हे स्ट्रक्चर आहे ते पोर्टेबल आहे, म्हणजे सीझनल हंगामी असं हे स्ट्रक्चर आहे. त्यामुळं ह्यात महत्त्वाचं आहे की तुमचं पीक संपल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर मुख्यतः गोळा करून ठेवणं आवश्यक आहे. जर आपण तसंच ते स्ट्रक्चर आपल्या शेतामध्ये उभं करून ठेवलं तर साहजिक त्याचे नुकसान आपल्याला हे दिसून येतं. त्यामध्ये कापड फाटणं असेल किंवा चोरीला जाण्याचे प्रकार असतील ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पिकाचा काळ संपल्यानंतर जरी स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी आहे सोबत ठेवलं तर त्या स्ट्रक्चरची गुणवत्ताही कमी झाली दिसते, म्हणजे कापडाची ती स्ट्रेंथ आहे ती आपल्याला कमी झालेली दिसून येते. त्यामुळे पुढच्या हंगामध्ये कापड जास्त काळ टिकत नाही किंवा ताण काढताना त्या ठिकाणी ते साहजिक कापड फाटलं जातं. ज्यावेळी आपण पॉलिश उभी करतो आपण खाली त्या ठिकाणी बेस तयार करत असतो, म्हणजे त्या ठिकाणी आपण पाया भरणी जसं म्हणतो तसं पाया आपण त्या ठिकाणी भरून त्या ठिकाणी हे GIचं स्ट्रक्चर पॉलिश उभं करत असतो. या ठिकाणी फक्त बांबूवरती आपण हे स्ट्रक्चर उभं करत असतो. त्यामुळे तशा कंडिशनला आपण ज्यावेळी स्ट्रक्चर उभं करत असताना त्या ठिकाणी आपल्याला हलक्या हाताने हे स्ट्रक्चर इरेक्शन करणं आवश्यक आहे. जास्त प्रकारची ताकद जर ह्या स्ट्रक्चरला आपण दिली तर त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर मोडण्याची आणि त्या ठिकाणी आपलं खर्च वाया जाण्याची शक्यता जास्त राहते. या ठिकाणी आपण जर स्ट्रक्चर ज्या ठिकाणी उभं करतोय त्या ठिकाणी आपल्याला पूर्व अभ्यास आपल्याला त्या ठिकाणचा असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी असणारी नैसर्गिक आपत्ती काय आहे, त्या ठिकाणी रानटी प्राण्यांचा काही त्रास आहे का, कारण तशा कंडिशनला आपण जर स्ट्रक्चर केलं आणि ऐनवेळी काही रानटी प्राणी किंवा रानप्राणी त्या ठिकाणी जर आले तर साहजिकच आपलं हे स्ट्रक्चर आणि पीक आपलं धोक्यात जाण्याची शक्यता जास्त राहते. आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर प्रेफर करताना त्या ठिकाणी किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं कमी खर्चिक सुरक्षिततेचा प्रयोग जर करायचा तर आपली जमीन थोडी निचऱ्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. पाणथळ जमिनीमध्ये आपण जर स्ट्रक्चर उभं केलं तर खाली पिकामध्ये होणार नुकसान हे खूप प्रमाणात असतं, कारण त्या पिकामध्ये पाणी साचून राहिलं तर त्या पिकामध्ये मुख्यतः पिकाची शाखीय वाढ पूर्णतः किंवा पिकाची वाढ थांबली जाते आणि त्या ठिकाणी रोग किडीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी हा खूप वाढला जातो. त्यात जर म्हणाले तर बोरीसारखे रोग आहेत, डावण्यासारखे रोग आहेत, रसशोषक किडे आहेत, तर पूर्ण ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन जास्त दिसून येतं. त्याच्या कंडिशनला आपण हे स्ट्रक्चर उभं करताना काळजी घेणं आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. आता हे स्ट्रक्चर ज्यावेळी आपण प्रेफर करतो तर हे स्ट्रक्चर आपल्याला क्रायटेरिया काय आहे, म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर ढोबळी मिरची जर पीकमध्ये जर मोकळ्या वातावरणामध्ये लागवड केल्यास आपल्याला माहिती आहे रोग किडी जास्त प्रमाणात असते, त्या ठिकाणी आपलं नुकसानही जादा होत राहतं किंवा त्या ठिकाणी खर्च आपण करत राहतो, म्हणजे ठिकाणी अपेक्षित रोग आणि किडीचं नियंत्रण होत नाही. परिणामी आपल्याला जे उत्पन्न निघतं ते सुपिरियर क्वालिटीच्या ऐवजी इन्फिरियर क्वालिटी आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न निघतं. त्याची गुणवत्ता असते किंवा ग्रेड चांगल्या क्वालिटीचा नसतो, त्यामुळे मार्केट रेट आपल्याला हे कमी राहतात. मग अशा कंडिशनला जर आपण बघितलं तरी आपलं उत्पन्न आणि गुणवत्ता म्हणजे जो इकॉनॉमिकल पार्ट आणि क्वालिटी पार्ट आहे किंवा क्वालिटी आणि क्वांटिटी पार्ट आहे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित येत नाहीत. परिणामी त्या ठिकाणी आपला खर्च आणि नुकसान जास्त होतं. मग अशा वेळी आपल्याला शेडमधलं जे आपलं स्ट्रक्चर आहे, जे कमी खर्चातील जे आपल्याला स्ट्रक्चर आपण जे म्हणतो ते प्रेफर करणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी आपण
कम्पॅरेटिव्हली स्टडी आपण करतो, तर त्यात 2 गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. म्हणजे ओपन फील्डची लागवड जर म्हटली, तर ठिकाणी आपल्याला जो पिकाचा जो स्टँडिंग कालावधी किंवा पिकाचं प्रोडक्शन कालावधी अवघा 2.5 ते 3 महिन्याचा राहतो. पण जेव्हा शेडमधलं स्ट्रक्चर आपण प्रिफर करतो किंवा अशा प्रकारच्या नेट हाऊसमध्ये आपण पिकाची लागवड करतो, तर साधारण 6 ते 8 महिन्यापर्यंत आपण पीक हे कंटिन्यू करू शकतो. म्हणजे मात्र तुम्हाला सांगितलं की रोग कीड नियंत्रण हा शेतीमधला किंवा भाजीपाला उत्पन्न महत्वाचा पार्ट आहे. आपण जेवढ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात आपण जेवढं रोग कीड नियंत्रण करू, तेवढं पिकाचा क्वालिटी प्रोडक्ट आहे, पिकाची लाईफ ही चांगल्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. त्या अनुषंगाने ओपन फील्डच्या ज्या ठिकाणी आपण ओपन फील्ड मोकळ्या शेतामध्ये जर आपण ह्या भाजीपाला पिकाची लागवड केली, तर आपल्याला 2.5 ते 3 महिन्यामध्ये पीक संपून जातं. पण अशा स्ट्रक्चरमध्ये जर आपण उभं केलं तर 6 ते 8 महिने स्ट्रक्चर आपल्याला 6 ते 8 महिने आपण पिकाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. ओपनचं पीक जर आपण म्हटलं तर रोग आणि किडीला जास्त प्रमाणात आपण बळी पडतं. नेटचा वापर केल्यामुळे रोग आणि किडीचे प्रमाण 70 ते 80% पर्यंत आपल्याला कमी करता येतं. म्हणजे जो काय होणारा रोग आणि किडीचं इन्फेक्शन आहे ते कमी राहतं. त्यामुळे आपल्याला साहजिकच जे काही इनपुट्स आपल्याला लागतात, रोग कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, ते आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत कमी लागतात. त्यामुळे 70 ते 80% आपल्याला रोग किडीचं प्रमाण हे आपल्याला मुळात त्या ठिकाणी कमीच राहतं. आता क्वालिटी बाबतीत जर मानलं तर उन्हामध्ये जर आपण पिकं लावली तर त्या ठिकाणी आपल्याला फळावरती चट्टे दिसतात किंवा फळामध्ये स्कॉर्चिंग सारखे आपल्याला इफेक्ट दिसून येतात. त्यामध्ये इन द फॉर्म ऑफ पिकावरती असतील किंवा फळावरती असतील दिसून येतात. पण यामध्ये मुख्यतः आपण जर म्हटलं तर 50% आपल्याला लाईट रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होते. त्यामुळे आपल्याला पिकाचं आपल्याला संरक्षण जे आहे उन्हापासून असेल किंवा बाकी जे काही नॅचरल कॅलॅमिटीज आहेत त्यापासून आपल्याला चांगलं मिळतं. ओपनच्या कंडिशन जर म्हटलं आपल्याला 15 टनापर्यंत आपल्याला मिनिमम उत्पन्न किंवा मॅक्झिमम आपल्याला मिळतं. आणि जर आपण ह्या स्ट्रक्चर जर वापर केला तर आपल्याला 30 ते 40 टनापर्यंत आपल्याला हे उत्पन्न मिळतं. खर्चाच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर एकरी खर्च जो आहे ओपन फील्डला 1,20,000 आहे. ह्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर 3,25,000 आपला यामध्ये ह्याचा खर्च आहे. शेडमधील जे आपण स्ट्रक्चर म्हणतो त्याचा खर्च आहे. उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार करायला गेला ओपन फील्डचा आपल्याला 3,75,000 आपल्याला उत्पन्न मिळतं. शेडनेटमध्ये जेव्हा आपण प्रिफर करतो मिनिमम साधारण 8.5 लाखापर्यंत ते मॅक्झिमम 10.5 लाखापर्यंत आपल्याला याचं एकरी उत्पन्न मिळतं. आणि नफ्याच्या बाबतीत तुम्ही जर बघता तर साधारण 2,55,000 ओपन फील्डमध्ये आपल्याला नफा मिळतो. आणि शेडमध्ये स्ट्रक्चर जो आहे तो साधारण 7,25,000 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हा नफा मिळत असतो. म्हणजे साधारण त्याच्या 3 पट आपल्याला हा नफा जास्त आपल्याला स्ट्रक्चरमध्ये मिळून येतो. आता ह्या जे स्ट्रक्चर गोष्टी मी या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत, ह्या तुम्ही जर पाहिलं तर पिकाची जी तुम्ही क्वालिटी बघताय हे पूर्ण पॅरामीटर्स त्या ठिकाणी आपल्याला लागू होत आहेत. म्हणजे पिकामध्ये एकसारखी गुणवत्ता असणं, त्यामध्ये जे काही प्रोडक्ट तयार होतोय त्यामध्ये कोणत्या प्रकारचं पेस्ट डिसइन्फेक्शन नसणं किंवा त्याचे जे आपण चट्टे म्हणतो ते चट्टे येत नाहीत. रोग आणि किडीने त्या ठिकाणी चाटलेलं आपल्याला दिसून येत नाही. पानावरती जे कोणत्या प्रकारचे रोग आणि किडे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीत. तशा अनुषंगानं ही पिकं आपल्याला निश्चित फायदेशीर आणि हेल्पफुल आपल्याला दिसून येतात. आता ज्यावेळी मी खर्चाचं तुम्हाला आता बोललो की एकरी साधारण एवढा खर्च येतो. आता तुम्ही जर म्हणायला गेलं तर साधारण आपण जेव्हा 1 ते 1.5 लाखाचा खर्च आपण म्हणतो त्यामध्ये मुख्यतः तुम्ही जर म्हणायला गेलं तर ही जी काही इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी त्याचा आपण पूर्ण कन्सिडर केलेली आहे. त्यामध्ये जर म्हणायला गेलं ज्यावेळी आपण 20 गुंठा असेल किंवा 1 एकर जर आपण विचार करायला गेलं तर 1 एकराच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जो खर्च आपल्याला होतो त्यामध्ये शेत तयार करणं असेल, त्या ठिकाणी मल्चिंगचा वापर असेल, त्या ठिकाणी भाजीपाला रोपाची खरेदी आणि लागवड असेल, त्या ठिकाणी खतांचा वापर असेल, औषधाचा वापर असेल आणि पूर्ण स्ट्रक्चरचं निरीक्षण, ह्या गोष्टी जर प्रामुख्याने जर आपण व्यवस्थितरित्या केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित जो खर्च आहे तो खर्च आपल्याला मिनिमाइज करून त्या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न आपल्याला चांगलं घेता येतं. या ठिकाणी दुसरा मुद्दा मी सांगू इच्छितो की ज्यावेळी लागवडीचा आपण विचार करतो तर लागवडीचा विचार करताना आपल्याला मुळात हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपल्याला ज्यावेळी आपण लागवडीचा विचार करतो तर लागवडीच्या अगोदर आपलं हे स्ट्रक्चर तयार असणं आवश्यक आहे. तुम्ही जर म्हणाल की बाबा माझी लागवड झाल्यानंतर हे स्ट्रक्चर मी करतो तर त्या ठिकाणी आपल्याला ते स्ट्रक्चर आपलं फिजिबल होत नाही. कारण त्या कंडिशनला अडचण अशी येते की ऑलरेडी त्या ठिकाणी रोग आणि किडीचा, कारण ओपन कंडिशन असल्यामुळे त्या ठिकाणी ऑलरेडी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला हा दिसून येतो. कारण भाजीपाला पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी होस्ट क्रॉप जे आहेत भाजीपाला पिकाचे म्हणजे टोमॅटो, मिरची, वांगी ही सर्व प्रकारची भाजीपाला पिकं आहेत. त्या प्रकारे त्यावरती बऱ्यापैकी रशीय किडीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने दिसून येतो आणि इझिली ट्रान्सपोर्ट म्हणजे एका पिकावरून दुसऱ्या पिकाकडे इझिली जात असतात. मग तशा कंडिशनला आपण पहिले स्ट्रक्चर निरीक्षण करून त्या ठिकाणी आपण मग पिकाची लागवड करणं आवश्यक आहे. त्याच्या अगोदर आपण लागवड केली तर आपल्याला निश्चित जो होणारा खर्च आहे त्यामध्ये मर रोग असेल पिकामधला, त्या ठिकाणी रशीच्या किडीचा प्रॉब्लेम असेल तो आपल्याला नियंत्रण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. इव्हन काही कंडिशनला आपण असं बघतो की गोगलगाईचा प्रॉब्लेम आपल्याला थंडीमध्ये खूप जाणवतो रब्बीच्या हंगामाच्या सुरुवातीला. तशा कंडिशनला अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपण केली तर आपल्याला त्या ठिकाणी काही प्रमाणात का होईना आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळवणं आपल्याला किंवा चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण हे मिळवू शकतो. आता जेवढे आपण हे स्ट्रक्चर लोकांना प्रिपेअर करण्यास सांगितले, बऱ्याच लोकांची शंका आली की बाबा हे स्ट्रक्चर आपण जर उभारणार तर त्यामध्ये तेवढे क्वालिटी प्रोडक्ट आपल्याला निघतो का, तेवढे ते शेतकऱ्यांना फिजिबल आहे का. आता या अंतर्गत आपण 2 शेतकऱ्यांच्या शेतावरती ट्रायल घेतले होते.
त्या लोकांना आपण त्या संदर्भातले ऑब्झर्वेशन पण घेतले होते आणि माहिती पण विचारली होती. तर मुख्यतः त्यांच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही विचार केला, तर सुरुवातीला अशामध्ये जेवढे काही शेतकऱ्यांनी बाकी शेतकऱ्यांनी प्रयोग केले होते, त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या जसे म्हणतात तशी लागवड किंवा तंत्रज्ञान त्या ठिकाणी आत्मसात केलं नव्हतं. कारण आज आपण बऱ्याच अंशी म्हणतो की 2 रोपातलं 2 ओळीतलं अंतर, बेसल डोस खताचं व्यवस्थापन, या गोष्टी आपण तिथं प्रामुख्याने पाहिल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपण शेतीचं नियोजन केलं पाहिजे. कोणतेही भाजीपाला पीक किंवा नगदी पीक आपण ज्यावेळी घेतो त्या ठिकाणी आपण त्या जमिनीचा माती परीक्षण करून त्या ठिकाणी बेसल डोस खताचं नियोजन करणं आपल्याला खूप गरजेचं आणि आवश्यक आहे. त्या ठिकाणी मेजरली NPKचा डोस आहे, सेकंडरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे आणि जे अदर 7 मायक्रोन्युट्रिएंट्स आहे त्याचा परिपूर्ण डोस आपण त्या ठिकाणी त्या जमिनीस देणं आवश्यक आहे. लागवड करताना जमिनीचा प्रत पाहून त्या ठिकाणी लागवड होणं आवश्यक आहे. काळी जमीन आहे, मध्यम प्रकारची आहे, हलक्या प्रकारची जमीन आहे, त्या अनुषंगानं 2 ओळीतलं 2 रोपातलं अंतर आपण मेंटेन ठेवणं आवश्यक आहे. इन द फॉर्म जर सांगायला गेलं तर ज्यावेळी 5 फूट आपण 5 फुटात आपण गादी प्रिपेअर करतोय पीक लागवडीसाठी, तर एका बेडवर साधारण 2 वेळा आपण अपेक्षित ठेवू शकतो. तोच बेड जर आपला 1.5 ते 1 फुटाचा असेल तर तशा कंडिशन आपल्याला सिंगल ओळ म्हणजे त्या बेडवरती आपल्याला सिंगल ओळला प्रिफरन्स देणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या पिकाच्या वाढीसाठी अपेक्षित तेवढं सॉइल कॅनोपी किंवा त्या ठिकाणी अपेक्षित तेवढा एरिया त्या पिकाला उपलब्ध होणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी आपण 5 फुटाचा बेड प्रिफर करतो तर तशा कंडिशनला 2 फुटाचा टॉप आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो आणि त्या 2 फुटाच्या बेड टॉपवरती आपण त्या 2 ओळी, त्या पिकाच्या 2 ओळी आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो. त्या पण आपण झिगझॅग पद्धतीने म्हणजे 2 ओळीचं अंतर 1.5 फूट आणि 2 रोपातलं अंतर 2 फूट अशा 2 ओळी एका बेडवर झिगझॅग पद्धतीने आपण जर लागवड केलं तर आपल्याला त्या पिकातलं व्यवस्थापन, त्यातल्या मध्ये ब्रांचिंग एकसारखं होणं, पिकाची किंवा सूर्यप्रकाश पिकाला एकसारखा मिळणं, हवा खेळती राहणं, ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि ज्यावेळी 2 ओळीतलं अंतर आपण कमी करत असतो तर तशा कंडिशनला आपल्याला त्या ठिकाणी पिकाची सिंगल लाईन प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. तशा कंडिशन जरी आपण पिकाची डबल लाईन लावली तर मुख्यतः आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन एकसारखं होत नाही. 2 पिकामध्ये कॅनोपी वाढल्यामुळे त्या ठिकाणी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जो आहे ट्रान्सफरन्स लगेच केला जातो. खत आणि औषधासाठी त्या पिकामध्ये कॉम्पिटिशन आपल्याला दिसून येते आणि इव्हन ज्यावेळी आपण हार्वेस्टिंग करतो हार्वेस्टिंगच्या कंडिशनला आपल्याला त्या पिकाला इजा होण्याचं प्रमाण जास्त असतं. तशा कंडिशनला आपल्याला 1.5 फुटावरती जरी सिंगल ओन आपण जरी प्रिपेअर केली तरी आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित उत्पन्नही मिळत असतं. आता काही वेळा अडचण अशी येते की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे मनुष्यबळ ज्यादा नसतं किंवा टेक्नॉलॉजीची अडचण असते किंवा त्यांना त्याबद्दल आयडिया नसते, तर तशा कंडिशनला आपण सिंगल प्रिपेअर करणं गरजेचं आणि आवश्यक आहे. आणि त्यामध्ये जे काही अनुभव शेतकरी आहेत की ज्यांना ऑलरेडी हे टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आयडिया आहे तसे शेतकरी त्या ठिकाणी 2 ओळीचं एका बेडवरती 2 ओळीची लागवड करून तशा प्रकारे पिकाचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतात. ह्यात महत्वाची काळजी आपण एक घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी हे जे आपण संरक्षित शेतीचा आपण जो प्रयोग करणार आहे तो मुख्यतः आपल्या लो लाईंग एरियामध्ये असणं आवश्यक आहे. कारण जर हातचडावरती जर आपण अशा प्रकारे स्ट्रक्चर केलं तर त्या ठिकाणी वाऱ्याला आपल्याला प्रतिरोध करणं अडचण होऊन जातं. कारण ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं पूर्ण आपल्या घरगुती साधनामध्ये आपण स्ट्रक्चर केलेलं आहे आणि त्यामध्ये जर थोडा वाऱ्याचा प्रभाव जास्त असेल तर तशा कंडिशनला हे स्ट्रक्चर आपल्याला थोडंफार मोडण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे ज्या ठिकाणी लो लाईंग एरिया म्हणजे थोडं काय म्हणतात उताराची जमीन असेल तशा कंडिशनला आपल्याला त्या ठिकाणी हे स्ट्रक्चर करणं आवश्यक आहे. जमिनीमधून पाण्याचा 100% निचरा होणं आवश्यक आहे. कारण भाजीपाला पिकं सेन्सिटिव्ह असल्यामुळे पाण्याच्या ठिकाणी आपण साठवून जास्त ठेवू नये. त्या ठिकाणी जेवढा निचरा केला तेवढा पिकाचा आपल्याला चांगला फायदा दिसून येईल. इव्हन जे रेग्युलर पॉलिसला आपण जे काही खत औषधं वापरतोय त्यामध्ये आता बघतोय की वॉटर सोल्युबलचा प्रिफरन्स लोक ज्यादा करतायत. तशा वॉटर सोल्युबल ग्रेडचा जरी आपण वापर अशा स्ट्रक्चरमध्ये जरी केला तरी लोकांना हे स्ट्रक्चर फायदेशीर आणि उपयुक्त आहेत. आता ही जी स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे ते आता आपल्या KVK 12 मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. लोकांना जर या संदर्भात अधिक माहिती किंवा हे स्ट्रक्चर बघायचे असतील किंवा फिजिकली दिसत आहेत कसे ते जर जाणून घ्यायचं असेल त्यांनी KVK 12 मध्ये प्रक्षेत्रावरती येऊन या संदर्भातली अधिक माहिती घेऊ शकतात. पिकामध्ये आता आपण त्यामध्ये टोमॅटो आहे, साधी मिरची आहे, जॅलिपिनोची ढोबळी मिरची आहे, जॅलिपिनोची आपण जी पिझ्झा बर्गरची मिरची म्हणतो त्याची लागवड आपण केलेली आहे. वांग्याची आहे, काकडीची आहे, चेरी टोमॅटो जी आहे त्याची लागवड आहे. स्वीट पेपर जी गोड प्रकारातली लांब आणि जाडी मिरची त्याची लागवड आहे. रंगीत ढोबळी मिरची आहे, साधी ढोबळी मिरची आहे. म्हणजे अशी सर्व प्रकारची रेंजची पिकं आपण त्या ठिकाणी अशा स्ट्रक्चरमध्ये लागवड केलेली आहे. त्यामुळे ते पिकांवरती असणारं रोगकिडीचा प्रॉब्लेम असेल त्यामध्ये काय अडचण असेल तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता आणि स्ट्रक्चर संदर्भातलं जी काय तुम्हाला अधिक माहिती असेल तुम्हाला जाणून घेता येईल. मला वाटते बऱ्यापैकी या संदर्भातलं जे काही तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना मी सांगितलेलं आहे. ह्यात काही कोणाची शंका असतील तर त्या अवश्य तुम्ही विचारू शकता. त्यात पहिला मुद्दा होता की पॉलिओ स्ट्रक्चरला किती खर्च येईल. आता तुम्हाला आता सांगितलं की जेव्हा स्ट्रक्चर आपण उभं करतो
तर घरगुती मनुष्यबळ वापरून आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर जर उभं करायचं म्हटलं तर एकरी आपल्याला तो 1,00,000 ते 1,15,000 हा खर्च आपल्याला येत असतो. ह्यात मुख्यतः जर म्हणायला गेलं कापडाचा खर्च या ठिकाणी आपल्याला मेजर राहतो. जरी कापड जरी म्हटलं साधारण 4,000 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारण 1 एकर जरी आपण जरी म्हटलं, आपल्याला 4 ते 4,500 स्क्वेअर मीटर हे कापड आपल्याला लागत असतं. हे कापड जर मार्केटला म्हटलं तर साधारण 10 फूट पन्नीमध्ये म्हणजे त्याची जी रुंदी आहे ती 10 फूट आणि त्याची लांबी जी आहे अपेक्षित लांबी आपल्याला 400 मीटरपर्यंत आपल्याला ह्या बंडलची एका लांबी मिळत असते. त्या अनुषंगाने तुम्ही कॅल्क्युलेशन करून मार्केटमध्ये हे नेटलॉन नावाने किंवा पॉलिस्टर नावानं कापड उपलब्ध आहे. आज आपण बघतो की शेतकरी डाळिंबसाठी आणि द्राक्षासाठी अशा प्रकारचं कापड वापरत आहेत. त्या ठिकाणी त्यांना फळावरती स्कॉर्चिंग येणं, फळावरती उन्हात चट्ट बसणं किंवा फळाची क्वालिटी डिटोरेट होणं, तशा गोष्टी लोक या ठिकाणी चांगल्या प्रकारे या कापडाचा वापर करून प्रतिबंध मिळवलेला आहे. इव्हन ज्या ठिकाणी घरगुती भाजीपाला तुम्हाला म्हटलं की एखादी परसबाग लोकांना करायची, तशा कंडिशनला लोक हे स्ट्रक्चर इझिली रेफर करू शकतात. ह्याचा जो खर्च आहे, मुळात कापडा जरी खर्च म्हणून साधारण तो एक एकरसाठी जेव्हा आपण कापड प्रिपेअर करतो साधारण 55,000 ते 60,000 रुपये कापडाचा खर्च येतो. GI तार जरी म्हटली मार्केटला 60 ते 70 रुपये किलो GIची तार आहे. ती जरी तार जरी म्हटलं तर 50 ते 60 किलो तेवढी तार आपल्याला ती लागते. त्याचा खर्च जरी म्हटला आपला जरी टोटल खर्च जरी म्हटला साधारण 20 ते 25,000 ताराचा खर्च येतो. त्या व्यतिरिक्त सुतळी असेल, सुतळी साधारण मध्ये 100 ते 1,600 रुपये किलो आहे. त्या अनुषंगाने 5 ते 10 किलो सुतळी आपण त्यासाठी प्रिपेअर करू शकतो. मग ही सर्व म्हणजे जरी खर्च म्हणला साधारण किंवा जरी बांबूच्या बाबतीत जरी म्हणायला गेलं उपलब्ध असतील किंवा नसतील तर तसा सगळा मिळून आपला खर्च 1,00,000 ते 1,15,000 आपला टोटल हा खर्च येतो. आता मगाशी तुम्हाला जो मी खर्च सांगितला एकरी 3.5 लाख, तर त्यामध्ये आपण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये जो पूर्ण खर्च आहे आता स्ट्रक्चरचा 1 लाख आणि बाकी जो खर्च आहे त्यामध्ये रोपांचा खर्च असेल, लागवडीचा खर्च असेल, शेत तयार करण्याचा खर्च असेल, मल्चिंगचा खर्च आहे, ड्रीपचा खर्च आहे, तो पूर्ण मिळून आपल्याला एकरी 3.5 लाख खर्च आपल्याला 2.5 लाख खर्च आपल्या त्या ठिकाणी येत असतो. तर त्याचं उत्पन्न जरी म्हटलं आपलं साधारण 7.5 लाखापर्यंत आपल्याला एकरी उत्पन्न मिळतं. आपल्यापाशी जे काही शेतकरी आहेत साधारण 30 ते 35 टन त्यांनी एकरी उत्पन्न त्या ठिकाणी आतापर्यंत त्या स्ट्रक्चरमध्ये घेतलेला आहे. मला वाटतं जो काय आपला कमी खर्चिक पॉलिश शेतीचा जो संरक्षित प्रयोग होता त्या अनुषंगाने पूर्णतः जो काही टेक्नॉलॉजिकल पार्ट होता तो मी या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ज्या अनुषंगाने अजून काही कोणाची शंका असेल शेतकरी तर KVK बारामती आणि कृषक ॲपच्या मार्फत शेतकरी त्या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकतात. KVK बारामती मार्फत आपण म्हणजे काही लोक कमी खर्चिक जी काही संरक्षित शेती आहे किंवा लो कॉस्ट प्रोडक्शन टेक्नॉलॉजी प्रोटेक्टेड कल्टिवेशन किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी त्या अंतर्गत आपण ट्रेनिंग पण शेतकऱ्यासाठी घेणार आहोत. म्हणजे शेतकऱ्यांना या संदर्भातली अजून काही तांत्रिक माहिती हवी असतील किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर ते KVK बारामतीच्या व्यासपीठावर येऊन तर त्या संदर्भातली ट्रेनिंग स्वरूपात अधिक माहिती घेऊ शकतात. या संदर्भात जे काही भाजीपाला रोपं लागतात त्यामध्ये कलमी असेल किंवा संकरित साधी रोपं जरी शेतकऱ्यांना हवी असेल तरी आपण आपल्या KVK बारामतीच्या डच तंत्रज्ञानावर आधारित जे काही आपलं पॉलिओसिस आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून देत आहोत. ते रोपं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील. आणि या संदर्भात जे काय अधिक तंत्रज्ञान आहे त्यामध्ये जैविक खताचा वापर असेल, सुधारित सुधारित खतांचा वापर आहे तो या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना प्रिपेअर करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपण माहिती देत आहोत. मला वाटतं आजचं सेशन आहे तो या ठिकाणी मी संपवतो. या ठिकाणी आपला जो टॉपिकचा पार्ट होता तो या ठिकाणी आपण पूर्ण कव्हर केला आहे. अजून काही कोणाची शंका असेल तुम्ही आवर्जून KVK बारामती किंवा कृषक ॲप मार्फत तुम्ही माहिती घेऊन त्या ठिकाणी त्या संदर्भातलं अधिक तंत्रज्ञान जाणून घेऊ शकता. या ठिकाणी मी टॉपिक संपला असा जाहीर करतो. धन्यवाद.